पुणे पोलिसांनी गुंडांची परेड घेतलेली आहे। व्हायरल फोटो नंतर सरकारचे डॅमेज कंट्रोल सुरू झाले का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। गजा मारणे, निलेश घायवळची ओळख परेड झाली आहे। मुख्य टोळ्यांच्या प्रमुखांसह इतर गुन्हेगारांची सुद्धा हजेरी घेतली गेली आहे। अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही कारवाई झाली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहे। चंद्रशेखर, पुण्यामध्ये गुंडांची परेड घेतली अमितेश कुमार यांनी, जे पुणे सांस्कृतिक पुणे आहे, जिथे आता कोयता गँगची दहशत आणि अनेक हत्या सुद्धा भर रस्त्यामध्ये झालेल्या आहेत, त्या ठिकाणी आता अमितेश कुमार आल्यानंतर गुंडांची परेड घेऊन डॅमेज कंट्रोल केलं जात आहे का? तृप्ती, मी सध्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी 12 ज्या टोळ्या आहेत प्रमुख शहरातील, त्या 12 टोळ्यांच्या प्रमुखांना बोलवले आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या या सगळ्या 12 टोळ्याचे प्रमुख जे आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि पुणे पोलीस उपायुक्त या ठिकाणी त्यांची सगळ्यांची ओळख जी परेड आहे ते घेत आहेत। आपण बघू शकतो की शहरामध्ये अनेक ज्या टोळ्या आहेत त्या सगळ्या टोळ्याचे हे प्रमुख आहेत आणि आपण पाहिलं की 2 दिवसापासून सोशल माध्यमावरती ज्या गुंडांचे फोटो जे आहेत ते व्हायरल झाले। या व्हायरल फोटो नंतर ही पुणे पोलिसांची मोठी कारवाई आहे, कारण या ठिकाणी आपण बघू शकतो की हे सगळे जे गुंड आहेत काही राजकीय पदाधिकाऱ्यांची भेटी घेतल्याची माहिती समोर आली होती। सोशल माध्यमातून ही सगळी माहिती समोर आली आणि या माहितीनंतर हे सगळी कारवाई जी आहे ते पुणे पोलीस करताना दिसत आहेत। खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या याच्यामध्ये शहरामध्ये कार्यरत असणारे जे प्रमुख टोळ्या आहेत त्या सगळ्या टोळ्याचे हे सगळे प्रमुख आहेत। 12 प्रमुख टोळ्यांच्या या टोळी प्रमुखासह 28 रायझिंग गँग ज्या आहेत त्या 28 रायझिंग गँगवरती सुद्धा पुणे पोलीस आयुक्त जे आहेत ते कारवाई करण्यात येणार आहेत। आपण पाहिलं की गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या समेत अनेक या गुंडांचे फोटो जे आहेत ते व्हायरल झाले होते आणि या व्हायरल फोटो नंतर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती आणि या टीकेनंतर कुठंतरी आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी ही सगळी कारवाई केली म्हणावं लागेल, कारण यातीलच काही जे गुंड आहेत ते मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची भेटी घेतलेले फोटो व्हायरल झाले होते आणि या व्हायरल फोटो नंतर ही सगळी कारवाई आपण बघू शकतो की शहरातील हे सगळे टोळी प्रमुख आहेत आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील हे 12 ज्या टोळ्या आहेत त्याच्या 12 टोळ्याच्या ज्या प्रमुखावरती सगळी कारवाई सुरू आहे। खरं तर रायझिंग टोळ्या ज्या आहेत त्यांच्यावरती कदाचित नंतर कारवाई केली जाईल, परंतु शहरातील ज्या चंद्रशेखर, आपण जी दृश्य पाहतोय त्यामध्ये मोठ्या संख्येनं गुंड इथे आपण दिसतोय, पोलिसांनी समोर आणले, त्यांची परेड घेतली जाते। खरं तर अशी दृश्य आपल्याला हिंदी सिनेमामध्ये, साऊथच्या सिनेमामध्ये पाहायला मिळतात। ती दृश्य आता आपण पाहतोय, ओळख परेड घेतली जाते। फिल्मी स्टाईलने ही ओळख परेड का घेतली जाते? खरं तर समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हे अबाधित होऊ नये यासाठी ही सगळी ओळख परेड आहे, कारण शहरामध्ये या सगळ्या गुन्हेगारांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात होतं आणि हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी ही सगळी कारवाई आहे ते पोलीस करताना दिसत आहेत। आपण बघू शकतो की पुण्याचे हे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आहेत ते थेट पुण्यातील जो कुख्यात गुंड आहे गजा मारणे याची ओळख परेड घेत आहेत। खरं तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यांची दहशत आहे, ही दहशत मोडून काढण्यासाठी ही सगळी ओळख परेड ही आहे ती सुरू आहे। आपण बघू शकतो की शहर उपायुक्त आहेत ते गुन्हे शाखेचे। चंद्रशेखर, मी तुला थोडंसं थांबवते। खरं तर त्या ठिकाणी पोलीस गुंडांशी चर्चा करतात, गजा मारणे यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते, पोलीस त्यांच्याशी बोलतात, नेमकं काय बोलतायत हे जर आपण प्रेक्षकांना ऐकू शकलो तर? कारवाया ज्या आहेत त्या वाढल्या होत्या, यामध्ये कोणत्याही पद्धतीची दहशत निर्माण करू नये, त्याचबरोबर गाड्या ज्या आहेत त्यांचा कानवाई करून शहरामध्ये फेरफटका मारू नये, शहरामध्ये कायदा आणि बिघडण्याचं जर काम कराल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची सूचना जी आहेत ते पोलीस सध्या देताना दिसत आहेत। गुन्हे शाखेचे दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त यांच्यासह जे अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत हे सगळे जे पोलीस अधिकारी आहेत सध्या या सगळ्या गुन्हेगारांना सूचना करत आहेत। खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीने ही सगळी कारवाई आपल्याला दिसत आहेत। या कारवाईमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांचे सुद्धा धाबे दणाणलेले आहेत, कारण अशा पद्धतीनं पहिल्यांदाच कारवाई झालेली आणि आपण पाहिलं की सोशल माध्यमावरती ज्या गुंडाचे आणि राजकारत्यांचे फोटो व्हायरल झाले होते या व्हायरल फोटो नंतर ही सगळी जी कारवाई आहे ती पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि यामध्ये
कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा स्वतः पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर गुन्हे शाखेचे जे पोलीस उपायुक्त आहेत त्याचबरोबर इतर वरिष्ठ अधिकारी ही सगळी जी आहे ती ओळख परेड तृप्ती घेताना दिसत आहेत. चंद्रशेखर, तू सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे गुंड समोर आले आहेत त्यांचे गुंडांचे प्रमुख आहे, गुंडटोळीचे प्रमुख आहेत आणि गुंड आहेत. किती मोठ्या प्रमाणामध्ये हे गुंड आहेत? काही आकडेवारी समोर आली आहे? किती गुंडांना या ठिकाणी आणलेलं आहे ओळख परेडसाठी? साधारण 12 टोळ्याचे जे प्रमुख गुन्हेगार आहेत या 12 मधले साधारण 150 पेक्षा अधिक जे गुंड आहेत या सर्व गुंडांना सध्या आणण्यात आलेलं आहे. आपण पोलीस उपायुक्ताच्या सूचना ऐकूया. पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात अशा प्रकारे प्रथमच एखाद्या सर्व गुंडांना. चंद्रशेखर, नेमकं काय सूचना केल्या जातात? बाहेर चंद्रशेखर, माझा आवाज येतोय आपल्याला? आपण पाहतोय पोलीस स्टेशन बाहेर अशा पद्धतीनं गुंडांची ओळख परेड घेतली जाते आणि आयुक्त त्या सगळ्यांना काही अल्टिमेटम देतात. आणि एकाही विरुद्ध गुन्हा नाही गुन्हे टाकले. आपण पाहिलं की या ठिकाणी पोलिसांना हे सगळे आरोपी जे आहेत ते बोलत आहेत आमच्यावरती काही खोटी कारवाई केल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगितलं काही गुन्हेगारांनी. परंतु या ठिकाणी साधारण 150 पेक्षा अधिक जे गुंड आहेत त्यांची ओळख परेड जी आहे ते पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या व्हरांड्यात सध्या सुरू आहे. आणि या सगळ्या कारवाईमध्ये आपण पाहिलं की अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी या सगळ्या गुंडांच्या वरती कारवाई करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात ही सगळी कारवाई आहे. खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तांनी पुणे पोलीस आयुक्तांचा पदभार घेतल्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात येत आहे. आपण पाहिलं की या सगळ्या कारवाईमध्ये शहरातील जे नामचिन्ह गुंड आहेत या सगळ्या गुन्हेगारावरती ही सगळी कारवाई सध्या सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. शहराच्या इतिहासात अशा पद्धतीनं जी कारवाई करण्यात येत आहे ती खरंच कौतुकास पात्र म्हणावी लागेल. कारण पुणे पोलिसांची जी कारवाई जी आहे ती कुठंतरी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचं हे पहिलं जे पाऊल आहे ते टाकलं म्हणावं लागेल. तुझं हे तुझ्यावरती सर्वेलन्स आहे टिप्या तुझ्यावरती लक्षात राहू. तू सांभाळून राहा. हे आपले याच्यातले ना हे बापू बापू आतमध्ये मिठाईच्या दुकानात 2000 सगळ्या सुटल्या. एकच होती साहेब 2009 मध्ये होती. त्याच्यानंतर एनसी पण नाही. तृप्ती, आपण पाहिलं या ठिकाणी पोलीस ओळख परेड घेत आहेत. सगळ्या गुन्हेगारांची जी सध्याची जी स्थिती आहे ती गुन्हेगारांकडून माहिती त्याची घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणात ही सगळी कारवाई जी आहे ती पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सध्या सुरू आहे. आपण बघू शकतो की या सगळ्या कारवाईमध्ये पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शहरातील ज्या 12 टोळ्या आहेत त्या 12 टोळ्याचे प्रमुख जे आहेत त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं सज्जड दम दिला जात आहे. कोणत्याही पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्था आपण बिघडवू नका. त्याचबरोबर शहरामध्ये जर अशा पद्धतीची घटना घडली तर त्यांच्यावरती कठोर कारवाई सुद्धा जी आहे ती करणार असल्याचं पोलीस सांगत आहेत. परंतु आपण पाहिलं की या सगळ्या टोळ्यावरचे सध्या धाबे जे आहेत ते
दणाणलेले आहेत. तर ही थेट दृश्य आता आपण पाहिली पुण्यामधली. पोलिसांनी गुंडांची परेड घेतलेली आहे. एक प्रकारे डॅमेज कंट्रोल केलं जात आहे का अशी सुद्धा चर्चा. आणि त्यासोबतच अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडांना एक प्रकारे दम दिलेला आहे. पुण्यामधली कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडणार नाही याच्या दृष्टीने आता पोलीस सुद्धा ऍक्टिव्ह मोडवरती आलेत. चंद्रशेखर यांच्याशी आपण पुन्हा एकदा अपडेट्स जाणून घेऊया चंद्रशेखर यांच्याकडून. चंद्रशेखर, पोलिसांनी गुंडांना सज्जड दम दिलाय. वातावरण बिघडवू नका आणि तुमच्यावरती ज्या केसेस आहेत त्या संदर्भातली सुद्धा इन्क्वायरी सुरू असल्याची सुद्धा त्यांना बोललेलं आहे. यानंतर तरी पुण्यातली दहशत थांबेल का? कोयता गँगची दहशत पुण्यामध्ये पसरलेली आहे. अगदी भर रस्त्यावरती हत्या करण्यापर्यंत जी मजल पोहोचलेली आहे, त्यानंतर तरी आता पुण्यातलं वातावरण शांत होईल का? नक्कीच तृप्ती, आपण पाहिलं की कोयता टोळी गेल्या वर्षभरामध्ये पुणे शहरामध्ये धुमाकूळ घालत होती, परंतु ही जी टोळी आहेत ही शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणाऱ्या सगळ्या टोळ्या आहेत. प्रमुख ज्या शहरातील ज्या टोळ्या आहेत आपण बघू शकतो की हे जे तरुण मुलं आहेत ह्या सगळ्या टोळ्यामध्ये आपण बघू शकतो की यांचा जो सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. तरुणाचा सहभाग या सगळ्या टोळ्यामध्ये असल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. त्याचबरोबर आपण या बाजूला बघू शकतो की जे शहरातील नामांकित जे टोळी प्रमुख आहेत त्यामध्ये गजानन मारणे, शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याची टोळी, त्याचबरोबर बाबा बोडके या ज्या शहरातील अनेक ज्या टोळ्या होत्या त्या टोळ्या ज्या आहेत सध्या त्यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या टोळ्यावरती सज्जड दम दिलं जात आहे. त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती कठोर कारवाई केली जाणार आहे. परंतु आपण पाहिलं की अशा पद्धतीची जी कारवाई आहे ती शहरामध्ये पहिल्यांदाच होताना दिसत आहे. कारण शहराचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त, हे सगळे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी पोलीस अधिकारी सूचना करत आहेत. आपण थेट त्यांची अशी 2 मिनिटं जरा 5 मिनिटं आम्हाला जरा सगळ्यांचे डोस भरून घेतले का? सगळ्यांचे डोस सगळ्यांचे भरले? निलेश घायवळ, तुम्हाला समजलं का? आतापर्यंत घायवळ समजलं का तुम्हाला? काय समजलं? पोलीस बोलतायत. समजलं का? मारणे समजलं का? बाकी कोण आहे? पोटे समजलं का? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही, पहिली इन्स्ट्रक्शन. सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे, समजलं? त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत. आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजे. जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 CRPC 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी आहे, MPD आहे. वेळप्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल. त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला जास्त समजल्या असतील. समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा. का समजले का? नाही समजलं कोणाला? ज्याला नाही समजले हातवरती करा. त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जाते, आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत. आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल. एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील. ठीक आहे? समजलं? समजलं का तुम्हाला? चलो ठीक आहे. PI लोक डोसियर फॉर्म भरून गेले असतील तर यांना पाठ जाऊन द्या. सर बाहेर द्या, सर बाहेर द्या. तर पोलिसांनी गुंडांना थेट सूचना दिलेल्या आहेत. अवैध धंदे केले, गुंडगिरी केली किंवा रील्स व्हायरल केले आपले दहशत पसरवणारे, आपण एक्सरसाइज केला तर याचा मुख्य उद्देश जो होता तो काय होता? आम्ही ऑलरेडी या जे काही प्रिव्हेंटिव्हच्या आमचे जे काही स्टेप्स आहेत त्या गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत.
आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजियर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील, त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं. त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवले होते. तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत. रायझिंग काय प्रकार आहे? रायझिंग किती गुन्हेगारांना रायझिंग काय प्रकार आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं. व्हिडिओ जे व्हायरल झाले व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं. नाही, हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे. सर, तुम्ही यांना सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलचा किंवा, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? आपण जर मागे पाहिलं तर मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्याच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे. त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद. प्रमुख जे आहेत, ते काय तर रील्स नंतर नाही आणि किंवा फोटो वगैरे व्हायरल झाल्यानंतर नाही, तर ही कारवाई आधीच ठरलेली होती आणि त्यानंतर या गुंडांना बोलवण्यात आलेलं आहे. आमच्या ज्या पद्धतीनं गुंडगिरी केली जाते, रेकॉर्डवरचे जे गुंड आहेत त्यांना बोलवून अशा पद्धतीनं सज्जड दम पोलिसांनी दिलेला आहे. कोणत्याही पद्धतीची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरवण्यासाठी रील्स बनवले गेले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत असा थेट इशारा पोलिसांनी दिलेला आहे. मुख्य टोळक्यांच्या प्रमुखांसह इतर गुन्हेगारांची आज थेट हजेरी पोलिसांनी घेतलेली आहे. अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.